सन्माननीय अनिल बहिणी यांना देखील विनंती आहे, आपण देखील या ठिकाणी समोर यायचं आहे। श्री मुंबईचे अध्यक्षाला माहिती असेल आणि आम्हालाही माहिती आहे, पण एवढ्या कठीण परिस्थितीतून सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित आहात, त्यामुळे आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। अखिल महाराष्ट्र अजूनही जे नक्कीच काढतात, त्यामुळे अशा आज या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जमलेले सगळे मूर्तिकार, शिल्प आणि आपले या ठिकाणी जे काही विषय असतील किंवा जे प्रश्न आहेत त्याचा तोडगा काढण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत आपल्या या नरे पार्कच्या मैदानामध्ये। आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। हा ठामपणे मांडण्यासाठी येत्या 23 जिल्ह्यातून इथे हजर झाला, त्याबद्दल तुमचं सगळे आपण या एकजुटीसाठी इथे 30-35 वर्षापूर्वी जो महापूर आला होता, त्या महापुरामध्ये इथली जमीन जी आहे ती नापीक झाली आणि तेव्हापासून तिथल्या ग्रामस्थांवरती उदरनिर्वाहासाठी दुसरे शेती अन्य उपाय शोधण्याची वेळ आली। त्यातले काही लोकांनी मच्छीमारी, काहींनी बाबा रेतीचा व्यवसाय, पण बहुतांशी लोकांनी आज काय करतात तर ते गणेश मूर्तिकार, आणि आज गणेश मूर्ती बनवत असताना, या मूर्तीला आकार देत असताना त्यांनी स्वतःच्या जीवनाला आकार दिलेला आहे। हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला स्थानिक व्यक्ती यांनी ह्या स्वतःच्या कलेच्या जोरावरती स्वतःची उपजीविका कुठेतरी कमवलेली, आणि असं असताना जेव्हा ह्या उद्योगामध्ये, ह्या त्याच्या कारखानदारीमध्ये जेव्हा कुठेतरी व्यत्यय येत आहेत, तेव्हा त्या व्यत्ययावरती चर्चा करणं आणि त्या प्रश्नांना उत्तर शोधणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी। विशेष करून इथले मंचावरती जे कोणी आणखी मान्यवर येणार असतील त्या सगळ्यांनी एकत्र येऊन या प्रश्नाला मार्ग काढणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी। आज जे मी मगाशी उदाहरण सांगत होतो की आमच्या हमरापूर विभागातला जवळजवळ 5000 गणेश मूर्तिकार आहेत, आणि ह्या संपूर्ण व्यवसायाशी संबंधित जवळजवळ 25,000हून अधिक लोक आहेत ज्यांची उपजीविका याच्यावरती चालते। असं असताना अचानक कोर्टाच्या एखाद्या निर्णयामुळे जेव्हा आमचा हा जो व्यवसाय आहे याच्यावरती बाधा येते, तेव्हा आमचा सामान्य शेतकरी, आमचा सामान्य मूर्तिकार कुठेतरी स्वतःबद्दल शंका निर्माण करतो, त्याला भीती वाटते की आता पुढे काय आणि ह्या समस्येला आम्ही कसं तोंड द्यायचं। हा प्रश्न वारंवार आपल्या सगळ्यांच्या समोर येतो, आणि वारंवार सगळ्यांच्या समोर येत असताना गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला याच्यावरती उत्तर काही शब्द आला नाही। महाराष्ट्रामध्ये सातत्याने हे होतंय
इतर राज्यांची उदाहरणं आहेत की जिथे असा काही प्रकार नाही, लोक तिथे पीओपीनी गणेश मूर्तींना आकार आज देखील देत आहेत, पण आपल्या इथे हा व्यत्यय आलेला आहे. आज आपल्याला याच्यावरती उत्तर शोधायचं आहे. आज कोणी म्हणते, मगाशी ते पुस्तक आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की वैज्ञानिक दृष्टिकोनातून पीओपी त्या पद्धतीने जसा हानिकारक आज आपण म्हणतोय तसा नाहीये. तसं असताना देखील आजपर्यंत आपल्याला ही भूमिका कोर्टासमोर व्यवस्थित पद्धतीने कदाचित मांडता न आल्यामुळे आपल्याला हे अपयश आलेलं आहे. पण आज त्याच्यावरती आपल्याला कुठेतरी समाधान करायचं. आपला उद्देश मूर्तिकार म्हणून हा बिलकुल नाही की कुठल्याही प्रकारे पर्यावरणाला आम्हाला हानी पोचवायची. आज आम्ही सगळे या पर्यावरणाचा भाग आहोत आणि याला हानी पोचवणं हे आमचा उद्देश नाही. असं असताना देखील जेव्हा आपल्या ह्या प्रश्नांवरती उत्तर शोधताना सामान्य माणूस काय विचार करतो. मगाशीच मी ऑफिसमधून निघत असताना, मी स्वतः आर्किटेक्ट आहे, माझ्याकडे 50-60 लोक काम करतात आर्किटेक्ट म्हणून.